नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. रियाच्या हळदी कुंकात आता सत्याने दिला पंकजला चॅलेंज. या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला स्वतःच्या बायकोला लाली पावडरला स्वतः मेकअप करून तयार करायचं. आता मात्र पंकज हे चॅलेंज जिंकणार का? या लाली पावडरचा नेमकं कसला मेकअप करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर इथे आता हा बोर्ड बघताच मीरा लगेच सत्याकडे बोट करते आणि मला लागते, अहो ही सगळी गडबड तुमची तर नाही ना? नक्कीच मला काहीतरी भानगड वाटायली. यात तुमचा तर काही हात नाही ना? आता मात्र धूमकेतूने लगेच ओळखलेलं असतं. सत्या मात्र गडबडतो. धूमकेतूला जर कळलं ना की मी हे सगळं केलंय तर बापरे, धूमकेतू माझी वाट लावून टाकेल. नाही नाही नाही, असं होता कामा नये. त्यामुळे सत्या डोक्याला हात लावतो आणि मला लागतो, धूमकेतू तुझं बरं आहे, तुझा ना तुझ्या नवऱ्यावरती विश्वासच नाही आहे. दरवेळेस काही झालं की तुम्ही तर केलं नाही ना, तुमचा तर हात नाही ना, असंच असतंय धूमकेतू. आता उद्या जर घरात दूध तापायला ठेवलं आणि ते जर उती गेलं तर तू काय म्हणशील? अहो यात तुमचा तर काही हात नाही आहे ना? आणि कदाचित सोसायटीतली उद्या एखादी पोरगी दुसऱ्या कुणाचाच हात धरून पळून गेली तर धूमकेतू तू काय म्हणशील? अहो यात तुमचा तर हात नाही ना? आणि उद्या या सांगलीत काय बी होती धूमकेतू, तू माझ्यावरतीच बोट करणार आहे का? जा बाबा, मला नाही पटत हे, मला ना आता बोलायचंच नाही आहे. असे म्हणत आता सत्या लगेच तिथे दुकानाच्या पायऱ्यांवरती जाऊन बसतो. आता सत्या रुसलेला असतो. तेव्हा लगेच आता धूमकेतू म्हणू लागते, अहो माझं ऐकून घ्या. हे बघा, उगच विषय चार दिशेला भटकून तो बदलण्याचा प्रयत्न करू नका. मी काय म्हणते ते कळतंय ना तुम्हाला? त्यावर सत्य म्हणू लागतो, हो म्हण धूमकेतू, तुला जे काय म्हणायचं आहे ना ते म्हण. मला माहिती आहे तुझा ना माझ्यावरती विश्वासच नाही आहे, मी खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे ना तुला? धूमकेतू, जगातल्या सगळ्या बायकांना या असल्याच असतात. नवऱ्यावरती अजिबात विश्वास नाही. मी किती खरी, मी किती चांगली, सतत असंच दाखवत असतात. आणि आमचा नवरा एकदम खोटारडा असं ठरवत असतात. असल्याच असतात बायका सगळ्या सारख्या. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो असं म्हणायचं आहे तुम्हाला? अहो पण मी फक्त म्हणत होते की तुमचा तर हात नाही ना? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही नाही आहे ना धूमकेतू, माझाच हात आहे. तुला वाटतंय ना मी खोटं बोललो? नाही, मी बोललोच खोटं. हा सगळा प्रकार माझाच आहे. तुला काय वाटायचं ना ते वाटून घे धूमकेतू. असे म्हणत आता सत्याने खूपच रुसण्याची ॲक्टिंग केलेली असते. आता धूमकेतूला वाटतं की यांना खरंच खूप राग आला की काय. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं, मी फक्त विचारत होते. नाही, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे बरं का. मला असं वाटतंय की तुम्ही हा बोर्ड नसेल लावला. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही नाही, आता असं म्हणून काही उपयोग नाही आहे धूमकेतू. तुला नाही आहे ना विश्वास? तुला वाटतंय ना हे आत माझा हात असेल? मग आहेच, माझा हात आहेच, मी खोटं बोलतोय. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो नाही ना, मला असं नाही वाटते. नाही लावला तुम्ही बोर्ड, मी म्हणते ना. चला बरं, आता हा सगळा राग सोडून द्या आणि चला पटकन हा बोर्ड काढायला मला मदत करा. आता मात्र सत्या धूमकेतूकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता मीरा पटकन अशा टाचा उंच करून तो बोर्ड काढण्याचा प्रयत्न करू लागते. पण तिला काही ते जमत नसतं. तेव्हा सत्य मात्र धूमकेतूकडे बघून जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हसा. बायकोवरती हसायची या नवऱ्यांना ना सवयच असते. आता हसायला काय झालं? बायकोची मदत करायची सोडून तिकडनं दात काढताय? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, बायकोला मदत पाहिजे मग बायको बोलून का दाखवत नाही? कारण तिचं नाकमध्ये येतं ना, सारखं असं फुसफुस फुसफुस करत असतं. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, गप्प बसाव. तुम्हाला मदत नाही करायची ना, मग हसू नका, बाजूला व्हा, मी काढते आपला. त्यावर लगेच आता मीरा तो बोर्ड काढू लागते. आता मीराचं काही हात पुरत नसतो. सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. त्याच वेळेस सत्या पटकन आपल्या धूमकेतूला उचलून घेतो. आता मात्र उचलून घेतल्यानंतर मीरा तर सत्याकडे एकटक बघू लागते. सत्याच्या जणू ती प्रेमात पडलेली असते. आता मात्र एकटक धूमकेतू आपल्याकडे बघते, सत्याही धूमकेतूकडे बघतोय. आता मात्र लगेच सत्या येऊन लागतो, धूमकेतू, अगं काय झालंय तुझं? अगं किती जड झाली तुम्हाला? अगं माझा हात दुखायला लागलाय धूमकेतू. अगं बोर्ड काढण्यासाठी मी तुला उचललंय आणि तू माझ्याकडेच काय बघायली धूमकेतू? चल पटकन बोर्ड काढ. आता मीरा लाजतच लगेच पटकन आता बाजूला चेहरा फिरवते आणि तो बोर्ड काढू लागते. आता मीराने हा बोर्ड काढलेला असतो. सत्या धूमकेतूला खाली उतरवतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, माझा हात गळून पडला की. किती जड आहे धूमकेतू. मला वाटत होतं की चवळीची शेंग आहे, पण नाही, हा तर दुधी भोपळा झालाय. तेव्हा लगेच मीरा ऐकते आणि ओळखते, काय बोलला तुम्ही मला? दुधी भोपळा बोलला मला?
काय बोलला? त्यावर सत्य म्हणू लागतो, कुठे काय धूमकेतू? काहीच नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसा. इतक्या वेळ मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही काही केलं नाही, सॉरी, मला माफ करा. पण नाही हा, तुम्ही आहेच तसल्या गुणाचे. अजिबात माझ्याशी बोलायचं नाही, मी निघते घरी. असे म्हणत मीरा तो बोर्ड आता दुकानात ठेवते आणि तडक रागाच्या भरात घरी निघालेली असते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू धूमकेतू थांब, मला येऊ दे. आता मात्र सत्याही धूमकेतू पाठोपाठ धावत निघतो. तर इकडे घरी आता देविकाच्या रूममध्ये 5-6 बायका आलेल्या असतात. आता सगळ्यांचं जे काही फेशियल वगैरे चालू असतं ना, त्यांच्या डोळ्यावरती अशी काकडी ठेवलेली असते. सगळ्याजण आरामात क्रीम लावून आता बसलेले असतात. त्याच वेळेस आता देविका एका बाईला क्रीम लावू लागते आणि म्हणू लागते, ताई तुमची स्किन ना खूप जाड झाली, तुम्हाला ना आता खूप बरं वाटेल बघा, अगदी मुलायम होईल या क्रीमने. त्यावर लगेच आता ती बाई ओरडू लागते, आई गं काय लावलंय बाई माझ्या चेहऱ्याला? अगं माझी चेहऱ्याची खूप जळजळ होते गं, अगं जळल्यासारखं वाटतोय माझा चेहरा. देविका मात्र घाबरते, हो का? थांबा थांबा, मी थंड बर्फ लावते, तुम्हाला बरं वाटेल. असे म्हणत देविका पटकन बर्फ घेते आणि बर्फ आता तिच्या गालावरती लावणार. तेच ती बाई ओरडते, बाई अगं एवढ्या थंडीचा बर्फ कोण लावतं गं? अगं वेडी आहेस का तू? अगं बाई काय करू, खूप जळतंय गं. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, हो का? मग मी काय करू? थांबा मी फुंकर मारते, हवा मारते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आता इथे तोंडाने इथे देविका त्या बाईच्या चेहऱ्यावरती फुंकर मारू लागते. त्याच वेळेस दुसरी बाई म्हणू लागते, ओ काय लावलं हे मास्क माझ्या चेहऱ्यावरती? मला सगळी खाज यायला लागली, काढा ते पटकन. देविकाला मात्र इकडचं बघू की तिकडचं बघू अशी गंमत झालेली असते. तर इकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. आता एवढ्या बायका घरात आल्यात म्हटल्यानंतर देविकाला खूपच काम पडेल ना, असे रिया आता सगळ्यांना म्हणत असते. त्याच वेळेस निरूपा मात्र खूपच खुश होते. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, दादा आणि मीरा वहिनी अजून आले नाही, कुठे गेलेत? पण पंकज दादा, देविका वहिनीने ही संक्रांतीची ऑफर भारी सुरू केली की, किती बायका आल्यात ना घरात. तेव्हा पंकज लागतं, हो. त्याच वेळेस दरवाज्यातनं सत्या आणि मीरा येतात. दरवाजा बंद असतो. आता दरवाजा उघडून आतमध्ये येताच पुन्हा मीरा दरवाजा बंद करते आणि लगेच आजींना विचारू लागते, आजी आज आपल्या घराचा दरवाजा बंद काय? काय चाललंय? तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं बंदच असू दे, अगं किती बायका येत आहेत घरात. अगं देविकाच्या रूममध्ये सगळ्या बायकाच आहेत आणि जर आपण दरवाजा उघडा ठेवला तर अजून बायका येतील आणि मग देविकाला आणखीन त्रास होईल ना. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, काळजी करू नको रिया, आता बायका नाही येणार. आता लगेच सगळेजण मीराकडे बघतात, का काय येणार नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, कारण मी ना तो बोर्ड काढून टाकला. आता हे ऐकताच निरूपा मात्र भडकते आणि ओरडतच म्हणू लागते, ए फुलवाली, कोणी नसत्या पंचायती करायला लावलं होतं ग तुला? काय गरज होती बोर्ड काढायची? राहू द्यायचं ना. आता मात्र निरूपा टाफारल्यावानी बोलू लागते. त्याच वेळेस आता रिया लगेच खोकला आल्याचं नाटक करते. आई तुमचं सौजन्य तुटेल बरं का, असे हळूच म्हणू लागते. तेव्हा निरूपा हसतच म्हणू लागते, अगं म्हणजे मीरा मला म्हणायचं तू एवढी तकलीफ का घ्यायची, कशाला हे समज करायचं. त्याच वेळेस आता सत्या मात्र निरूपाला असे डोळे खुणावतो, डोळे चिमकवतो, गप्प बैस, आपलं सगळं भांडं फुटेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बोल ना मीरा, अगं एवढी तकलीफ कशाला घ्यायची, तुला तुझी कामं भरपूर नाही आहेत का? त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो हा जो कोणी बोर्ड लावला होता ना तो चुकीचा होता, कारण देविकाच्या अंगात खूप छान कला आहे आणि तिने अशी फुकट सर्व्हिस कुणाला द्यावी असं मला वाटत नाही, कारण असं जर केलं तर तिच्या कलेचा अपमान होईल ना, म्हणून तो बोर्ड मी काढून टाकला. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, करेक्ट हा, अगदी बरोबर मीरा वहिनी. त्याच वेळेस आता लगेच इकडे देविकाला एक बाई ओरडतच म्हणू लागते, ए अगं बाई मला चेहरा धुवायचा आहे, हा काय थंड पाणी दिलंय, अगं गरम पाणी घेऊन जा पटकन. त्याच वेळेस आता रूममधनं देविका बाहेर येते आणि किचनकडे निघालेली असते. निरूपाला मात्र खूपच हसायला येत असतं. त्याच वेळेस सगळेजण देविकाकडे बघू लागतात. तेव्हा नाक मुरडत डोळे वासवत आता लगेच निरूपाकडे बघत देविका किचनमध्ये जाते आणि जोरात पातेलं आता गॅसवरती ठेवत पाणी तापवायला लागते. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, मी आलेच हा, येतेच मी 5 मिनिटात. असे म्हणत धावतच निरूपा किचनमध्ये येते आणि लागते, काय गे, मला चॅलेंज देत होती, माझ्याशी डंबल गेम खेळत होती, आता बघ कशी जिरली, आता फुकट सर्व्हिस करून मज्जा येत असेल ना. त्याच वेळेस आता लगेच निरूपा हसतच तिकडनं निघून जाते, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही असे म्हणत हसतच निरूपा आता किचनमधनं निघणार. तेच देविका म्हणू लागते, काळजी करू नका आई,
तुमचाही बंदोबस्त केलाय मी. थोड्याच वेळात तुमच्यावरती वेळ येणार आहे आणि मग मीही बघेल. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच तुमची संक्रांत सुरू असणार आहे. त्याच वेळेस आता निरुपाला लागते, काय गे, काय बडबडायली तू, काय बोलली तू? देविका मात्र काहीच नाही बोलता गप्प बसते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. आता मात्र बेल वाजताच निरुपा पटकन दरवाजात येते. नेमकं कोण आलंय? तिला वाटतंय की या फुकट सर्व्हिस करण्यासाठी बायका आल्या असतील. निरुपा घाईघाई दरवाजा उघडते. आता दरवाजा उघडताच बघताच आता मात्र मीराची आई आलेली असते. त्याच वेळेस देविका पंकज खूपच खुश होतात. दोघेही मात्र आता एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यात लगेच आता निरुपा मनाशीच म्हणू लागते, ही बाई कशाला आली आता माझ्या घरी? एकतरीच्या पोरीची, त्या मीराची सेवा करता करता माझा पार जीव थकलाय आणि आता हिची सेवा करू का मी? नाही नाही नाही, या असल्या बाईची सेवा मी का करेन? अजिबात जमणार नाही. त्याच वेळेस आता मीरा मात्र आपल्या आईला बघताच खूपच खुश होते आणि लागते, आई तू? तेवढ्याच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अभी तो सब कुछ बाकी आहे. आता बघ, या निरुपाने आजवर तुझ्या आईचा खूप वेळ अपमान केला ना, पण आता सगळं काही भरून निघणार आहे. आज तू बघशील निरुपा तुझ्या आईशी कसं वागते ते. त्याच वेळेस आता लगेच निरुपा मोठाले डोळे करून आता लक्ष्मीकडे म्हणजे मीराच्या आईकडे बघत असते. त्याच वेळेस सत्या निरुपाजवळ येतो आणि लागतो, निरुपा टाफारल्यासारखं बघू नको, रिया बघते तुझ्याकडे, तुझं सौजन्य तुटून जाईल. हे सगळं प्लॅनिंग कुणाचं आहे माहिती आहे ना? देविकाचं. त्यामुळे निरुपा तुझं सौजन्य तुटेल असं काही करू नको. मीराच्या आईला मानाने घरात घे, समजा काही अगदी व्यवस्थित होऊ दे. म्हणजे कसं, ते वाण तुलाच मिळेल. आणि जर तू इथे जास्त आगाऊपणा केला, नको ते बोलली, तर मग देविकाचा प्लॅन सक्सेस होईल आणि सगळ्या अडचणी दूर होतील. मग बघ बाई, तुला काय करायचे ते. त्याच वेळेस आता निरुपा मात्र रागाने काही बोलणार. ते सत्या पुन्हा निरुपाला खुणावतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, या ना विहीनबाई, या आतमध्ये. अहो, खूप दिवसात ना आला ना तुम्ही. आता मात्र मीराच्या आईलाही धक्काच बसतो. चक्क निरुपा माझ्याशी असं बघते. तेव्हा सत्या लगेच निरुपाजवळ येतो आणि मला लागतो, निरुपा तुला फक्त गोड गोड बोलायचं नाही आहे, त्यांना मानाने घरात घ्यायचे. म्हणजे कसं, धूमकेतू खुश होईल आणि धूमकेतू खुश झाली का रियाही खुश होईल आणि मग ते वाण तुलाच मिळेल. त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, हो मग मी घेते त्यांना घरात. लक्ष्मीताई या तुम्ही आतमध्ये या. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरुपा अगं मस्त स्वागत करून आतमध्ये घे त्यांना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, आता काय उचलून नेऊ का त्यांना? काय बोलायलाय तू? त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, नाही म्हणजे लक्ष्मीताई, मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला उचलून आतमध्ये नेलं असतं हो, पण या वयात मला ते झेपणार नाही ना. नाहीतर खरंच, पण आता तुम्ही ना एक काम करा, तुमच्या ना लक्ष्मीच्या पावलांनी तुम्ही आतमध्ये या. त्यावर सत्य म्हणू लागतं, निरुपा अगं असं काय करायली? लक्ष्मी बोलते ना तू त्यांना, नाव त्यांचं लक्ष्मी आहे ना, मग अगदी लक्ष्मीसारखं स्वागत करणं, औक्षण करून त्यांचं जा पटकन. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो हो. आता निरुपा पटकन औक्षणाचं ताट आणायला जाते. देविका आणि पंकजला धक्का बसतो. आपण तर या बाईला उकसवण्यासाठी, तिचं सौजन्य तोडण्यासाठी मीराच्या आईला इकडे बोलावलंय, मग ही एवढी कशी गोड गोड वागायली? असा दोघांनाही धक्का लागलेला असतो. त्याच वेळेस निरुपा पटकन औक्षणाचं ताट घेऊन येते आणि आता लगेच मीराच्या आईचं औक्षण करून आता त्यांना आतमध्ये घेते आणि म्हणू लागते, या लक्ष्मीताई इथे सोप्यावरती बसा बरं, बसा पटकन. आता सोप्यावरती बसण्याआधीच मीराच्या आईला पाठीमागचे क्षण आठवतात. जेव्हा एकदा मीराच्या आई सोप्यावरती बसली होती तेव्हा निरुपा नको नको ते तिला बोललेली असते. आता हे सगळे क्षण आठवतात. मीराची आई विचारात गोंधळून जाते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, लक्ष्मीताई अहो कसला विचार करताय? बसा बसा, मस्त आरामात वाटेल तुम्हाला, पाठ टेकून बसा. आता इथे कसं बसं मीराची आई सोप्यावरती बसलेली असते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, काय गे निरुपा, फक्त बसायला सांगणार आहे का? चहा पाण्याचं कोण बघणार? तेव्हा निरुपा म्हणू लागते, मीरा तुला कळत नाही का? त्याच वेळेस आता रिया लगेच मॉमला खुणावते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अगं मीरा तुला कळत नाही का, एवढ्या दिवसात ना तुझी आई आपल्या घरी आली ना, अगं तिच्याशी चांगल्या गप्पा मार की. मी आले जा, मी कॉफीचं बघते. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, आणि ताई मला माफ करा, संक्रांतीचं आमंत्रण द्यायचंच राहिलं. खरंच माझी खूप इच्छा होती संक्रांतीचं आमंत्रण तुम्हाला द्यावं, तुम्हाला बोलवावं, पण काय करणार, कामाच्या गडबडीत मी विसरले ना. तेव्हा लगेच मीराची म्हणू लागते, नाही नाही ताई
अहो विसरला कुठं, रात्रीच पंकज आणि देविका आली होती की, त्यांनी आम्हाला संक्रांतीचं आमंत्रण दिलं म्हणूनच मी आले. त्यावर लगेच आता मोठाले डोळे करून निरूपा पंकज आणि देविकाकडे बघू लागते आणि म्हणू लागते, हो का, त्यांनी काय दिलं आणि आम्ही काय दिलं एकच असतं. मी आलेचा चहा पाण्याचं बघते. पंकज देविका चला बरं, तुमच्याकडे माझं एक काम आहे. आता पंकज आणि देविकाही किचनमध्ये येतात. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, काल जे संध्याकाळी बाहेर शतपावली करायला गेले होते ना, ते मीराच्या घरी गेले होते ना, हे समजा मुद्दाम करायले ना तुम्ही माझं सौजन्य तुटण्यासाठी. आणि काय रे पंकज, तू तर बायकोचा बैलच झालाय. बायको जे सांगेल ते करायला मोकळाच, हो की नाही. तेव्हा पंकज लागतो, नाही मम्मा. त्याच वेळेस सत्य येतो आणि मी लागतो, काय झालं निरूपा, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही ना, कुठे काय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आजकाल ना हा बबड्या ना बायकोचा बैल झालाय. बायको जे म्हणेल ना तेच करते. आणि काय गई देविका पंकज, खरं खरं सांगा, काल संध्याकाळी गेला होता ना तुम्ही. तेव्हा देविका पंकजला खुणावते, सांग सांग. तेव्हा पंकज लागतो, मम्मा काल आम्ही शतपावली करत करत खूप दूर गेलो आणि मग काय आम्हाला मीराचं घर दिसलं. म्हटलं चला जाऊन यांना आमंत्रण द्यावं, दुसरं काहीच नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो बोल, अजून खोटं बोल. नाही तुला खोटं बोलायची सवयच आहे ना. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, आणि आई तुम्ही जो बोर्ड लावला त्याचं काय, सांगा ना, चूक तुमची पण आहे ना, म्हणून आम्ही हे समजा केलं आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो माझी चूक आहे ती. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, एक मिनिट भांडू नका, काय झालं आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही मला सांगाच. पंकज तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं. पंकज आता सत्याकडे बोट करणार. तेच सत्या म्हणू लागतो, हे पंकज तू जे काय वागलं ना ते चुकीचं आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो अगदी चुकीचं वागलाय हा आईशी. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, हो आम्ही चुकीचं वागलो आणि तुम्ही जो बोर्ड लावला त्याचं काय, ती चूक नाही आहे का. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, पंकज नेमकं चूक कुणाची सांग बरं, तिची का माझी. तेव्हा पंकजची मात्र कोंडी झालेली असते. त्यावर देविका म्हणू लागते, बेबी आता तू सांगच नेमकं चूक कुणाची ते, बोल पटकन. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, देविकाची बाजू घेतली तर मम्मा सोडणार नाही, मम्माची बाजू घेतली तर देविका वाट लावून टाकेल. आता या दोन बायकामध्ये माझं खूप कन्फ्युजन होतं आहे, मी काय करू. आलो आलो आजी, आलो, मला आजी बोलावते, मी आलोच. त्याच वेळेस आता दोघी पटकन पंकजचा हात पकडतात आणि लागतात, ए पंकज कुठे चाललाय तू, कुठेही जायचं नाही, बोल पटकन, मी खरी की ती खरी, कुणाची चुके लवकरात लवकर सांग. तेव्हा लगेच आता देविकाच्या रूममधनं बायका आवाज देतात, आणा की गरम पाणी, किती टाईम लावताय. त्याच वेळेस पंकज लागतो, आलो आलो, मी नेतो हा गरम पाणी. तेव्हा देविका लागते, गप्पा बाईस, अरे तुला न्यायची गरज नाही आहे, मी जाते घेऊन. आता देविका गरम पाण्याचं पातेलं घेऊन निघालेली असते. तेव्हा ती पंकजजवळ येते आणि म्हणते, पंकज तू जर माझी बाजू घेतली नाही ना तर बघ तुला मी अर्धा वाटा देणारच नाही. आपलं जे डील झालं आहे ना ते तुटलं, तुला मी आता 30%च देणार आहे आणि मला 70% घेणार आहे. आता जा तिकडेच तू, असे म्हणत देविका लगेच ते पाणी घेऊन आपल्या रूममध्ये जाते. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, पंकज तू खरं खरं सांगा, तू जर माझ्या बाजूने नसेल ना तर बघ मी तुझी वाट लावून टाकेल. आता मात्र पंकज देविका आणि निरूपा तिघांमध्ये चांगलेच आता वाद सुरू झालेले असतात. एकमेकांच्या खुन्नसीसाठी काय बी करू शकतात. तर लगेच निरूपा आता चहा आणि पाणी घेऊन इकडे हॉलमध्ये येते आणि लागते, लक्ष्मीताई हा घ्या, चहा घ्या, पाणी घ्या. त्यावर आजी मला लागते, झालं निरूपा, अगं आम्हाला वाटलं तू देविका आणि पंकजला घेऊन चहाच्या मळ्यात गेली की काय, एवढा कसा वेळ लागला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आई म्हणजे सासूबाई, कसं आहे ना चहा उकळायला वेळ लागतो ना, आणि चांगला उकळला ना की चहा एकदम भारी लागतो, म्हणून मग जास्त वेळ झाला, दुसरं काहीच नाही. आता मात्र लगेच आजी म्हणू लागते, बरं बरं चला चहा पाणी झालंय ना निरूपा, आता नाश्त्याचं कोण बघणार. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कोण, मीच नाश्त्याचं बघायचं का, दुसरं कुणाला जमत नाही का. त्यावर लगेच सत्या आता निरूपाला लागतो, निरूपा हळूच बोल, सौजन्य तुटेल असं काही करू नको. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, मी बनवते, समद्यांसाठी नाश्ता बनवते. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, मग आपल्यालाही आता लगेच हळदी कुंकवाच्या तयारीला लागावं लागेल, हो की नाही. कसं आहे ना, पहिलं हळदी कुंकू येणार रियाचं अगदी छान व्हायला पाहिजे. त्याच वेळेस मीराची आई म्हणू लागते, मीरा
अगं या पिशवीत ना मी तुमच्या सगळ्यांसाठी गजरे आणलेले आहेत. म्हणजे कसं आहे, हलव्याचे दागिने गजरे घालून तुमची अगदी छान संक्रांत होईल. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, ठीक आहे, पण सासूबाई आपल्याला रियासाठी हलव्याचे दागिने बनवायचेत ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो बनवायचे की. त्याच वेळेस रिया समोर येते आणि लागते, कशाला? अगं मीराबाईंनी, हलव्याचे दागिने जर बनवायचे असतील ना तर मग माझ्यासाठी गाजरच्या हलव्याचे बनव ना. मला गाजरचा हलवा खूप आवडतो. आता सध्या सगळेजण हसू लागतात. या रियाला काय बी कळत नाही, हलवा म्हणजे गाजरचा हलवा नाही असे म्हणत सगळेजण हसू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सत्या आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी धूमकेतूला गजरे बनवण्यात मदत करत असतो. आता पंकज आणि देविका हसू लागतात. त्याच वेळेस सत्य लागते, ए बाबड्या हसायला काय झालं? अरे माझ्या बायकोचं काम आहे हार बनवणं, गजरे बनवणं, आणि त्या कामात हा सत्या बायकोला मदत करतो. कारण माझ्या बायकोचं काम मला जमतं, तुझ्या बायकोचं काम तुला जमेल का? बोल ना. तेव्हा पंकज लागतो, मग विषय आहे का? जमणार म्हणजे जमणार. त्यावर सत्य लागतो, हो मग बबड्या, आता आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना, मग या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात तुझी बबडी जसा मेकओव्हर करते ना तसा मेकओव्हर आज तू तिचा करून दाखवायचा. बघूया तुझ्या लाली पावडरला तू कसं तयार करतो ते. त्याच वेळेस देविका मात्र डोक्याला हात लावते. अरे बापरे, हा पंकज माझं भूत बनवून ठेवेल, हा सत्ता काय चॅलेंज करतोय. तेव्हा पंकज लागतो, ठीक आहे तुझं चॅलेंज मला मंजूर आहे. आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात इथे देविकाचं डेकोरेशन म्हणजे मेकओव्हर मी करणार आणि माझी देविका अतिशय सुंदर दिसणार. आता मात्र हा बबड्या बिनडोकपणाने देविकाचा कसा मेकअप करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.